चला पहिली मॅच तुम्ही जिंकलेला आहात. सम वेलकम. फेज 1 मधून हा संघ पुढे आलेला आहे आणि तो संघ मात्र इथे जिंकलेला आहे. त्यांचं अभिनंदन तर आहेच, परंतु या पहिल्या मॅचमध्ये सम याने चांगला खेळ दर्शवत या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक पटकावलेला आहे. सम काय सांगशील एकंदर इस क्या कहेंगे इस प्रतियोगिता के बारे में और आपके परफॉर्मेंस के बारे में? पहला मैच था 3 ओवर में और उसमें एक मैजिक ओवर और एक ओवर भी आपने यहाँ पर फेंका, क्या कहेंगे? थैंक यू एवरीवन. सर यहाँ का ऑर्गेनाइज के बारे में बोलना चाहूँगा. ऑर्गेनाइज बहुत अच्छा हुआ है और फर्स्ट टूर्नामेंट हम अटेम्प्ट कर रहे हैं और सब कुछ बराबर. पिच अच्छा था और बॉलिंग मैजिक ओवर का ये बहुत बेहतरीन ये डाले तो उसमें हम लोग ऑप्शन मिला. अच्छा खेले, ओपोनेंट भी अच्छा खेली. थैंक यू सर. रमजान शेख के बारे में क्या कहेंगे, क्योंकि एक युवा नेतृत्व इस समाज के सामने आ चुका है. आने वाले इलेक्शन में काफ़ी जोर से रमजान शेख आगे बढ़ रहे हैं, तो क्या आपकी यहाँ पर रमजान शेख के बारे में क्या 2 लफ्ज़ कहेंगे? नहीं, हमारा रमज़ान भाई को फुल सपोर्ट है. जो भी आगे रहेगा फुल सपोर्ट. और बहुत अच्छा ऑर्गेनाइज कर रहे हैं और हमें पूरी हमारे टीम को बहुत सपोर्ट किया. युवा नेता, हमारे फ्यूचर नेता लग रहे हैं. फ्यूचर है हमारे देश का, ऐसा पूरा. यस, क्या बात है. सब धन्यवाद. हॅलो, चला पंच, सामना लगेच सुरू करा आपण. चला रमेश सर, थोडासा कोऑपरेट आपण देखील करा. मी विनंती करेन आणि प्रेक्षकांना विनंती करेन की नक्कीच हा व्हीलचेअर क्रिकेट जर आपण पाहिलेला नसेल तर आपण नक्कीच हा क्रिकेट पाहण्यासाठी इथे उपस्थित राहा. याचबरोबर आमचे रशीद चांदणी साहेब इथे आलेले आहेत. मी विनंती करेन चांदणी साहेब आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. चला, मुरबी आणि पेठाली या दोन्ही टीमला सूचना आहे की आपण टॉस साठी यायचं आहे. मुरबी वर्सेस पेठाली. हॅलो, चला मुरबी संघ इथे उपस्थित होतोय. मी पेठाली टीमच्या कॅप्टनला विनंती करेन की आपण या. ओके, टी शर्ट घेऊन जा आपण. ओके, टी शर्ट घ्या. चिक चला, बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित आपण पाहायला गेलं तर या स्पर्धेची अगदी चातक पक्षाप्रमाणे वाट पाहिली जाते अगदी वर्षभर व्हीलचेअर सगळे खेळाडूंकडनं. आणि त्या स्पर्धेचं खऱ्या अर्थाने ज्या मॅचची मात्र वाट आपण पाहत होतो ती मॅचला सुरुवात होत आहे. अगदी दिव्यांग व्हीलचेअर क्रिकेट आपल्याला इथे मात्र पाहायला मिळते. हा क्रिकेट तसं पाहायला गेलं तर इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि भारत या मोठ्या देशांमध्ये ह्या क्रिकेटला खऱ्या अर्थानं सुरुवातही झाली
आणि आम्हीही कुठे कमी नाही आहोत, त्याचं उत्तम उदाहरण देणारा मात्र हा क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. WCIA या संस्थेकडनं मात्र या खेळाला प्रोत्साहित केलं जातं आणि या संस्थेकडनं अनेक स्पर्धा मात्र आपल्याला देशामध्ये पाहायला मिळतात. असे बरेचसे मात्र तुम्हाला या क्रिकेटविषयी मात्र माहिती मिळणार आहे. त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर या व्हीलचेअर क्रिकेटचं वर्ल्ड कपही झालं होतं, तिथेही मात्र आपण पाहायला गेलं तर अनेक देशांनी मात्र तिथे सहभाग घेतला होता आणि अशा बऱ्याचशा मात्र स्पर्धा तुम्हाला भारतामध्ये होत असताना इथे मात्र पाहायला मिळतात. आणि त्यापैकी काही खेळाडूही इथे मात्र खेळताना पाहायला मिळतात. पहिला बॉल हो फक्त कट केला, आपण पाहायला गेला फाईनमध्ये क्षेत्ररक्षक बॉलपर्यंत पोहोचतायत, पण तो बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. धावा आल्या 4, चौकार. सुरुवात अगदी ठासून करताना मात्र पाहायला मिळतात. दत्ता क्षमता आहे आणि ती क्षमता अगदी परिपूर्ण करताना मात्र पाहायला मिळतात. बरेचसे प्रश्न रोशन पाटील सर निर्माण झालीत की कशा पद्धतीने बाउंड्री लाईन असेल, कसे क्षेत्ररक्षण केलं जाईल, कुठे क्षेत्ररक्षण लावलं जाईल, परंतु इथून क्लिअर आहे की जे नॉर्मल क्रिकेट असतं त्याच क्रिकेटच्या धर्तीवरती हे व्हीलचेअर क्रिकेट खेळलं जाणार आहे. आम्हीही कुठे कमी नाही आहेत, त्याचं उत्तम उदाहरण इथे मात्र दिलं जातोय. हा बॉल चांगला, क्षेत्ररक्षक येतात बॉलपर्यंत. वाव काय पहा तिथे कलेक्शन, चतुराई इथे मात्र पाहायला मिळाली आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये पहिला विकेट बाद होताना मात्र पाहायला मिळेल. फलंदाज बाद, दत्ता बॅक टू टेक आउट. त्यांच्या बॅटमधून एक चौकार आला होता, परंतु त्यांना यावा लागेल महागारी. तर आमचा तुम्हा सर्वांचं लाडके नेतृत्व, युवा नेतृत्व आदरणीय रमजानभाई शेख यांचं समुद्र संगीत आपल्याला ऐकायला मिळतोय. संदीप पाटील सर पाहिलं गेलं तर हे आशीर्वाद रमजान शेख साहेबांच्या सोबत आहेत. चला फलंदाज लगेच मैदानामध्ये पाठवायचा आहे, कारण यानंतर तुम्हाला दिव्यांग महिला मॅच सुद्धा पाहायला मिळणार आहे. ही तुम्ही व्हीलचेअर मॅच पाहताय. एक आगीवेगळी संकल्पना सातत्याने दरवर्षी इथे मांडली जाते आणि त्याचं उत्तम उदाहरण साकारण्याचं काम केलं जातोय आदरणीय रमजान शेख साहेबांकडनं. आणि त्याचबरोबर आपण या सामन्याची आपण वाट पाहत होतो, तो सामना येऊन ठेपलाय. पहिला विकेट क्रमांक 1चं गेले 4 धावांवरती. आपण पाहायला गेलात तर महत्वाची विकेट दत्ता, ज्यांच्याकडे क्षमता होती शॉट चांगली खेळण्याची, ते मात्र बाद झाले. रनआउटच्या स्वरूपामध्ये दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये मात्र आपण पाहायला गेलं तर ही महत्वाची विकेट मैदानाच्या बाहेर गेलेली आहे. तर नवीन फलंदाज संदीप मैदानाच्या आतमध्ये मात्र जाताना पाहायला मिळतात. नेक्स्ट बॅट्समन आपण तयार ठेवायचे आहे सर कॅप्टन, कारण रेस्ट ऑफ महाराष्ट्रची आपण जर का बॅटिंग लाईन पाहिले गेली जितेश बन्सल पाहायला मिळतात, कमलाकर कराले, सुरेशजी जोशी, राकेशजी, त्याचबरोबर संतोषजी कोरके, वैभवजी सोनावणे, योगेशजी ही टीम तुम्हाला पाहायला मिळते. एका बाजूला रेस्ट ऑफ इंडिया मध्ये रमेशजी सरतपे, हे नाव मोठं आहे व्हीलचेअर क्रिकेटमध्ये. रमेशजी सरतपे हे नाव लक्षात ठेवा. त्याचबरोबर साहिद अन्सारी, परशुराम दिसले, अण्णासाहेब वाघमारे, विनोदजी गुप्ता, जिगर सक्सेना, सुकर अली आणि योगेंद्र, त्याचबरोबर राजेश, हे सगळेजण आपल्याला मात्र या टीम दोन्ही टीम मधून खेळताना पाहायला मिळतात. रेस्ट ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र व्हीलचेअर या दोन संघांमधील हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. नाश्त्याची व्यवस्था, चहाची व्यवस्था, कशाचीच कमी नाही आहे. अगदी प्रेमभावे प्रेम वाढवणारी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतोय. राष्ट्रवादी चषक 2025. पुढील बॉल गोलंदाज सैर असतील. रमेशजी एक मोठं नाव आहे व्हीलचेअर क्रिकेटमध्ये, सगळ्यांना एकोपानं बांधणार हे नाव आहे खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर. अनेक मोठमोठ्या स्पर्धा त्यांच्याकडनं केले गेलेल्या आहेत. एक अनुभवी गोलंदाज म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. रेस्ट ऑफ इंडियाकडनं खेळताना पाहायला मिळत आहेत. थोडासा मात्र इथून बाहेर जाणारा बॉल पहा, काय यष्टीरक्षण तिथे पाहायला मिळते. त्याला म्हणतात ना व्हाईट बॉल आहे का? येस सर, व्हाईट बॉलचा निर्णय इथे आलाय आणि एक अतिरिक्त धाव मात्र जोडली जाईल. म्हणतात ना गरुडा इतके उडता येत नसेल तरी चिमणी कधी उडण्याची सोडत नाहीये
आणि त्याचं उत्तम उदाहरण देणारं हे क्रिकेट आहे. फायनलमध्ये बॉल निघून चाललाय लॉंग स्टॉप रिझन मध्ये आणि क्षेत्ररक्षक बॉल स्टॉप झालाय. पहा, दोन क्षेत्ररक्षकांची चतुराई तिथे मात्र पाहायला मिळतोय. पोचतील, बॉल उचलतील आणि त्यानंतर बरीचशी तारांबळ जरूर तिथे उडालेली आहे आणि बॉल घेऊन येता येता आपल्याला पाहायला मिळतील फेकी केली जाईल आणि तोपर्यंत धावा इथे कंप्लीट केल्या जातोय ती 1 धाव. एका धावेनं धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 8 धावा. चांगलं क्रिकेट, अनुभव, बरेचसे आता नजरा मात्र या मैदानामध्ये वळल्या गेलेल्या आहेत. बरेचसे लाईव्ह प्रेक्षकही जोडले गेलेले असतील कारण व्हीलचेअर क्रिकेट खूप कमी प्रमाणामध्ये मात्र पाहायला मिळतं आणि हे क्रिकेट वाढलं गेलं पाहिजे अशी बरीचशी माझी इच्छा हे दिव्यांग क्रिकेटर आहेत त्यांची मात्र आहे. त्यासाठी मात्र सातत्याने रमजान शेख साहेबांच्या वतीनं स्टार ओवेचे सर्व आदरणीय स्टार एंटरप्राइजेसचे मालक आदरणीय कौशिकजी पटेल सर यांचं इथे शुभागमन झाले. त्यांचंही करूया क्रिकेटच्या वर्तुळामध्ये सहर्ष स्वागत. त्याचबरोबर स्टार क्रिकेटर या नावाचा डंका पेटताना मात्र पाहायला मिळतोय. ठाणे, रायगड, रत्नागिरी पर्यंत ओमकार पाटील मुरबी यांचंही ते शुभागमन झालंय. त्यांचंही आपण करूया सहर्ष स्वागत. ह्या क्रिकेटला प्रोत्साहित करण्यासाठी हे सगळे स्टार कास्ट या मैदानामध्ये पोहोचलेले आहेत. त्यांचंही आपण सहर्ष स्वागत केलं पाहिजे. ओमी अर्थातच नाव सातत्याने सगळ्यांच्याच मुखावरती राहिले गेलेलं आहे. बरेचसे फॅन फॉलोअर इथे पोहोचले गेलेले आहेत. शांत क्रिकेट, परंतु ही शांतता नाही आहे, ही भीषण वादळापूर्वीची शांतता आहे. हे असंच क्रिकेट आहे. एका बाजूला तुम्ही पाहायला गेलं तर रिस्ट ऑफ इंडिया, दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र व्हीलचेअर. स्ट्रेट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न पहा, तिथे अप्रतिम क्षेत्ररक्षण तिथेही दाखवून देत आहेत की यस डेफिनेटली आधी स्वतःला सिद्ध करा, मग जग आहेच तुम्हाला प्रसिद्ध करायला. आणि ते नाव आहे रमेशजी. हे नाव सातत्याने आपण इंडिया क्रिकेटमधूनही खेळताना त्यांना पाहिलंय. अनेक मोठमोठ्या क्रिकेट खेळताना पाहायला मिळालं. T20 क्रिकेट सारखं व्हीलचेअर क्रिकेट सुद्धा त्यांना खेळताना पाहायला मिळालं. असं हे नाव आणि त्याच्यानंतर मात्र त्यांच्या स्वरूपामध्ये षटक क्रमांक पहिलं इथे मात्र हाताळलं गेलंय आणि षटक क्रमांक पहिलं समाप्त होत असताना धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 8 धावा. डीजे सुमधुर संगीत ऐकवलं तिथे. आपल्याला किती लोक ओळखतात ना त्याला महत्व नाहीये, तर ती आपल्याला का ओळखतात याला महत्व आहे. आणि ती ओळख निर्माण करण्याचा परिपूर्ण प्रयत्न हे सगळे दिव्यांग क्रिकेटर मात्र करताना मात्र पाहायला मिळतात. कारण ज्या पद्धतीनं या सगळ्या अडचणींवरती मात करून अगदी मनामध्ये ठासून निर्भय आणि त्याचबरोबर निर्भयता पाहायला मिळतोय आणि तेच मैदानामध्ये येताना पाहायला मिळाले. सरांनी उल्लेख केलं अगदी म्हणजे भारताच्या कानाकोपऱ्यातून इथे क्रिकेटर पोहोचलेले आहेत. त्यांना इथे काय मिळणार आहे, किती ओव्हर्स खेळायला मिळणार आहेत ते महत्वाचं नाही आहे. धाव घेण्याचा प्रयत्न मात्र केला जातोय का हो, परंतु इथे पाहायला गेलं तर एक धाव मात्र घेतली जातोय. चपलता घेतली गेली आहे. एक धाव कंप्लीट, योग्य निर्णय तिथे पाहायला मिळालं. बाईच्या स्वरूपामध्ये सिंगल आली आणि या एका धावेनं धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 10 धावा. मनात घर करणारं एक नेतृत्व आपल्याला पाहायला मिळते. आदरणीय रमजान शेख साहेब वेल एज्युकेटेड आहे, बी सिव्हिल आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव, त्याचबरोबर संस्थापक अध्यक्ष, होम मिरर फाउंडेशनचे मोठे योगदान या स्पर्धेच्या निमित्ताने त्यांचं मात्र पाहायला मिळतं. आणि या त्याचबरोबर आदरणीय सतीश पाटील साहेब. यस, तर नक्कीच आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये ज्यांची उपस्थिती आपण पाहिली ते आदरणीय सतीश पाटील साहेब इथून प्रस्थान करतात. साहेब धन्यवाद, खूप खूप आभार आपले की वेळात वेळ काढून अशा परिस्थितीमध्ये कारण आजारावरती मात करून आज आपल्या युवा नेतृत्वाच्या पाठीमागे कसं उभं राहायचं याचं ज्वलंत उदाहरण आज सतीश पाटील साहेबांच्या माध्यमातून आपण पाहिलं. आणि नक्कीच ते इथे उपस्थित राहून रमजान शेख याला आशीर्वाद देऊन इथून प्रस्थान करतात. धन्यवाद सतीश पाटील साहेब. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा अध्यक्ष आपलं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही आभार व्यक्त करतोय. नक्कीच सतीश शेट यांची भूमिका खूप चांगली आणि जी साथ मिळते हे पाहता अगदी नक्की भविष्यात आपण रमजान भाई यांना
नगरसेवक म्हणून पाहू शकता इतकी ताकद सतीश शेठ पाटील यांनी त्यांना दिली आहे आणि त्यांना सुद्धा त्यांच्या कारकिर्दीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. विकेट क्रमांक दुसरी ही माघारी मात्र गेलेली आहे. व्हाईट बॉलचा निर्णय इथे मात्र येताना पाहायला मिळेल आणि 4 धावाही येताना मात्र पाहायला मिळतील. म्हणजे 4+1 एकूण 5 धावा मात्र इथे पाहायला मिळतात. 15 धावा धावपलकावरती बॅटिंग करत असताना महाराष्ट्र व्हीलचेअर ह्या टीमच्या मात्र पाहायला मिळतात. पाठीमागे कोणतरी एक पाठवायचा आहे खेळाडू. रमजान सर एक मागे खेळाडू मागे आपला एक प्रतिनिधी पाठवायचा तिथे. बॉल आणण्यासाठी मागे एक प्रतिनिधी पाठवायचा आहे प्लीज. बच्चा पाटी चला मागे जायचं आपण प्लीज. हॅलो. तर सोहेल शेख ज्या स्पर्धेमध्ये आयोजकाच्या भूमिकेमध्ये देखील आहेत. सोहेल शेख आपलं देखील स्वागत आहे. आणि पेट वर्सेस इनानपुरी आपला सामना यानंतर होणार आहे. आपण उपस्थित राहायचं आहे. मुरबी पेटाली संघ देखील उपस्थित आहे, परंतु इनानपुरी आणि पेट या दोन्ही संघाला विनंती आहे की आपण यावं. अंगद पाटील जर आले असतील तर अंगद आपलं स्वागत आहे. कुणाल पाटील आपलं देखील स्वागत आहे, आपण यावं. तसेच सोहेल आपण देखील आपल्या टी शर्ट घेऊन जायचे आहेत. हा जे संघ इथे खेळणार आहेत त्याने आपल्या टी शर्ट घेऊन जायचे आहेत. तौसिफ पटेल इथे आलेले आहेत. तौसिफ पटेल आपण यावं व्यासपीठावरती. ऑनसाइड खेळून काढलेला आहे बॉल. हा क्षेत्ररक्षक पोहोचतात तिथे. बॉल पर्यंत पाहायला गेला तर अडवलाय. काय जजमेंट आहे. खूप छान क्रिकेट. आम्हीही कुठे कमी नाही. त्याचं उत्तम उदाहरण रोशन पाटील सर आपल्याला पाहायला मिळतो इथे. आणि व्हीलचेअरवरनं क्षेत्ररक्षण करणं, तो बॉल उचलणं, फेकी करणं, ह्या गोष्टी आमच्यासाठी काही कठीण नाही आहेत. त्याचं उत्तम उदाहरण देताना मात्र पाहायला मिळतात. म्हणून म्हणतात ना, शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द ज्याच्या अंगी असते ना तोच खरा कर्तृत्ववान आहे असं म्हटलं जातं. आणि हे कर्तृत्ववानपणा हे मात्र खेळाडू आपल्याला दाखवताना पाहायला मिळत आहेत. परत स्क्वेअर कट केलाय तिथे. क्षेत्ररक्षक स्वतः यष्टीरक्षकी जात आहेत. थर्डमॅनचे क्षेत्ररक्षक तिथे येत आहेत. बॉलला उचलतील तोपर्यंत बघता बघता एक धाव कंप्लीट इथे केली जातोय. आणि या एका धावेनं धावपलकावरती धावा लागल्या जातात त्या 17 धावा. ना भूतो ना भविष्य, अगदी मोफत विनामूल्य, कोणताही 1 रुपयाही न घेता ही स्पर्धेचं आयोजन करणारे, मनात घर करणारे, तुम्हा सर्वांचे लाडके भावी नगरसेवक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातोय ते आदरणीय रमजानजी शेख भाई, वेल एज्युकेटेड, BA सिव्हिल, त्याचबरोबर प्रदेश संघटक सचिव राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्याचबरोबर संस्थापक अध्यक्ष होम मिरर फाउंडेशन यांचं कौतुक करावं तेवढं कमी. हे आशीर्वाद त्यांना मात्र पुढे घेऊन जातील. ओहो, इथे मात्र पाहायला गेलं स्क्वेअर कट केलाय. अगदी कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय. परफेक्ट बॉल निघालाय. मैदानाला गुदगुल्या करत अगदी त्या व्हीलचेअरच्या चाकांसारखा सपाटून मार खात बॉल सीमारेषा पार आलाय. रुबाबदार फलंदाज संतोष यांच्या बॅट मधून चौकार. आवाज घुमताना पाहायला मिळेल या मैदानामध्ये. आणि तो आवाज घुमवण्याचं काम करतायत ते आदरणीय रमजानभाई शेख आणि पूर्ण त्यांची मात्र सेना इथे पाहायला मिळतं. वाव, काय बॉल केलाय. अफलातून, ना भूतो ना भविष्य. म्हटलं जातं ना, अंधारात नसता तर चमकणाऱ्या ताऱ्यांना काहीच किंमत उरली नसती. आणि हा चमचमणारा तारा आपल्याला पाहायला मिळतोय. राजन यांनी केलंय यष्ट्या उद्ध्वस्त. दांडी गोल फलंदाज बाद. बॅक टू द गॅच. ठोक ठोक डीजिंग. सुभाषजी सजन, आपलं कौतुक करावं तेवढं कमी. मॅनेजर आहे टीमचे. एकदा जोरदार टाळ्या सुभाष सरांसाठी झाल्या पाहिजे मित्रांनो.
ही क्रिकेट जगलं पाहिजे, क्रिकेट वाढलं पाहिजे, क्रिकेट बहरलं पाहिजे, यासाठी प्रत्येक जण इथे मात्र प्रयत्न करताना पाहायला मिळत आहेत. भगवान बी होत आहे आणि वरून सगळं पाहिलं जातं, याचं लिखित केलं जातं आणि तेही केलं जाईल. रमजान शेख भाई आमच्या यांच्यावरतीही खूप आशीर्वाद त्यांना भेटलं. हो, आणखी एक लगातारचा मात्र दुसरा दांडी गुल गुल फलंदाज बाद. आणखी एक महत्वाची विकेट शून्यावरती डगाट मध्ये परतताना पाहायला मिळतील. आर्यन बॅक्ती डिगाट. राष्ट्रवादी पुन्हा आणि पुन्हा नाही, पुन्हा येणार राष्ट्रवादी. कारण रमजान भाई शेख यांच्यासारखे कार्यकर्ते, सन्माननीय आदरणीय महाराष्ट्राचे नेते शरदचंद्रजी पवार साहेबांच्या सोबत आहेत. तोपर्यंत तुतारीचा आवाज घुमताना पाहायला मिळणार आहे. आता बरेचसे आपण चर्चा करत असतो, करोडचे बिझनेस असणारे सुद्धा रात्रभर झोपत नाही, टेन्शन मध्ये असतात. परंतु तुम्ही हे क्रिकेट पहा, यांना एकदा खेळताना पहा. हा फटका चांगला आहे. तिथे आपण पाहायला गेलं तर कव्हर ड्राईव्ह परफेक्ट इथे मात्र पाहायला मिळते. दोन क्षेत्ररक्षकांना भेदून बॉल निघालाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे, आर पार, सीमारेषा पार. आला हा शानदार चौकार. सर्वांना सर्व काही मिळत नाही असं म्हटलं जातं. अशक्य हा शब्दच आपल्या शब्दकोशातून काढून टाका, मग सगळं शक्य आहे तुम्हाला. तुम्ही कोणत्याही संकटावरती मात करू शकता. आयुष्य जगण्यासाठी आपण 100% परफेक्ट पाहिजे असं काही नाही आहे. त्याचं उत्तम उदाहरण इथे मात्र पाहायला मिळतंय. आय बॉल चांगला, बॅट स्किड झाले हातामधून आणि काय घडलंय तिथे मैदानामध्ये आपल्याला पाहणं गरजेचं असेल. परंतु तोपर्यंत पाहायला गेलं तर धावपलकावरती नजर मारली तर इथून बॅटिंग करत असताना महाराष्ट्र व्हीलचेअर संघ 25 या धावसंख्येवरती आपल्याला पाहायला मिळतोय आणि षटक क्रमांक समाप्त झालं इथे तिसरं. 6 षटकांचा खेळ असणार आहे. सहा षटकांचा खेळ राहणार आहे. खूप छान इथे मात्र पाहायला मिळतोय. आमच्या दिव्यांग क्रिकेट खेळणाऱ्या महिला वर्ग आई जिजाऊच्या लेकी सुद्धा इथे उपस्थित आहे, त्यांचंही कौतुक करावं लागेल. खूप छान इथे मात्र वातावरण निर्मिती आणि त्यानंतर बॉल निघून चाललाय. आणखी एक चांगला फटकेबाजी करत असताना पाहायला मिळते आहेत फलंदाज. वैभव यांच्या बॅटमधून आलाय, सुरेश यांच्या बॅटमधून आलाय चौकार. यांनी झुकवलंय, दुनियेला झुकवलंय. या सगळ्या खेळाडूंना कौतुक करावं लागेल, या सर्व खेळाडूंचं. गोलंदाजी मार्गवरती आपल्या स्पेल मधील दुसरा षटक रमेश घेऊन आलेले आहेत. चांगले गोलंदाज, चांगले फलंदाज म्हणून त्यांची ओळख राहिली गेलेली आहे. पायनमध्ये खेळले, काय क्षेत्ररक्षण. आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या क्षेत्ररक्षकांसाठी झाल्या पाहिजे. अप्रतिम, एक साधं काम नाहीये, परंतु थ्रो खरा, बॅकअप नाही आहे तिथेही बॅकअप झालंय. बॉलला उचललं गेले, फेकी गेली, आता अडवलं गेले. काय कॉर्डिनेशन आहे अफलातून, खरंच कौतुक करावं लागेल या सगळे खेळाडूंचं. आणि तोपर्यंत धावा ते कंप्लीट केल्या जातात. त्या 2 धावा व्हीलचेअरवरना 2 धावा पाईन मध्ये अगदी 30 सर्कलच्या आतमध्ये होत्या. तारांबळ उडतं बरंच वेळा, परंतु ही मात्र सगळ्या कसरती पूर्वी करत असताना पाहायला मिळतात आपल्याला आणि हा क्रिकेट बहरताना मात्र पाहायला मिळतोय.
कारण आयुष्यामध्ये पहा ना मित्रांनो, यशाकडे नेणारा सर्वात जवळचा मार्ग अजून तयार व्हायचा आहे आणि तो या लोकांनी तयार केलाय. पायनमध्ये खेळून काढलाय, क्षेत्ररक्षक आहेत, अप्रतिम क्षेत्ररक्षण परत एकदा पाहायला मिळतोय. रनआउटची संधी आहे तिथे, परंतु रमेश यांच्याकडनं झाली चुकी. जर का बॉल हातामध्ये डायरेक्ट आला असताना तर आणखी एक विकेट आली असती. थोडासा खराब थ्रो, वेगवान मात्र माझा तो पाहायला मिळाला. तुम्हाला बॉलही तुम्हाला वेगळा पाहायला मिळतोय. टेनिसचा बॉल नाहीये, व्हाईट बॉल, लेदरचा क्रिकेट इथे मात्र पाहायला मिळतोय. हे क्रिकेट बदलतं इथे मात्र पाहायला मिळतोय. व्हीलचेअर क्रिकेट आणखी बहरच जाईल 100%. लोकांना माहीत नव्हतं, पण बऱ्याचशा स्पर्धा होत राहिल्यात. मग तुम्ही अगदी इंडियापासून अखादी देशांपर्यंत मात्र व्हीलचेअरच्या स्पर्धा होत असताना पाहायला मिळतात आपल्याला. चांगला बॉल, स्ट्रेट ड्राईव्ह, तिथे क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न जरूर तिथे केला होता. 2 क्षेत्ररक्षक येतात, एक पाय नाही लॉंग ऑन, लॉंग ऑफ लॉंग ऑन. 2 क्षेत्ररक्षकांना चुकून बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे जातोय की काय, होय निघालाय आणि आल्या धावा 4, चौकार. काय रनवे केला जातोय पहा तिथे. तिथेही कौतुक करावं लागेल सुरेश आणि वैभव यांचं. अप्रतिमरित्या मात्र बॅटिंग केली जातोय. धावपलकावरती धावा लागल्या जातात, त्या 36 धावा. एका बाजूला आहे रेस्ट ऑफ इंडिया, तर दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र व्हीलचेअर. एक बलाढ्य आपल्याला या दोन्ही भारतातील संघ पाहायला मिळत आहेत. एका बाजूला महाराष्ट्र तर दुसऱ्या बाजूला भारतातील चांगले खेळाडू एका टीम मध्ये. लोअर फुल टॉस बॉल होता, नाराज झाले तिथे मात्र खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॅटिंग स्किड झाली, तिथून एकदा मात्र पूर्ण केली जातोय बघता बघता. आणि तिथे या एका धावेलाही तेवढीच प्राधान्य दिलं जाईल आणि या एका धावेनं धावपलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 37 धावा. रमेश आपल्याला पाहायला मिळत आहेत, 4 विकेट माघारी गेलेत. रमेश सरतपे, दुसऱ्या बाजूला फलंदाज सुरेश जोशी आणि वैभवजी सुनावणे, हे 2 फलंदाज मैदानामध्ये. सुरेशजी जोशी आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॉल चांगला इथे मात्र पाहायला मिळते. दोन्ही पंच आमचे कौतुक करावं लागेल तिथे. आदरणीय शैलीजी चव्हाण सर आणि आमचे सुनील पाटील सर, हे 2 पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर प्रवीण पवार सर यांचंही कौतुक करावं लागेल. स्पर्धेला आज परिपूर्ण त्यांच्याकडनं कव्हर केलं जाईल. आमचे आधारस्तंभ आणि आमचे गुरुवर्य, त्याचबरोबर रायगड समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष संदीप पाटील सर यांच्या वाणीतून या स्पर्धेला खऱ्या अर्थानं झलाली प्राप्त करून दिली. उद्घाटन सोहळा असेल, आलेल्या मान्यवरांचा मान सन्मान आदर सत्कार येथे राखलं जाईल. थोडं फास्ट घ्यायचं आहे प्लीज. खेळ थोडासा स्लो होतोय कारण बऱ्याचशा मॅचेस आपल्याला आजच्या दिवसामध्ये उरकायचे आहेत. चांगला इथे बॉल कटवलाय, तिथे मात्र पाहायला मिळाला थोडेसे दूरवर. पॉइंटला क्षेत्ररक्षक होते, बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न, बॉलला उचलतील, फेकीही केली जाईल, गोलंदाजांकडे केली जाईल आणि गोलंदाज राजन आले तिथे. एक सिंगलला मात्र प्राधान्य दिलं जातोय. एका सिंगल नंतर धावपलकावरती धावा लागल्या जातात त्या 38 धावा. राजन यांच्या जर गोलंदाजीचा विचार केला तर पहिला षटक त्यांनी हाताळला होता, तिथे 8 धावा खर्च केल्या होत्या आणि आता मात्र ते नशिबाचा चौकार येताना मात्र पाहायला मिळेल. बॉल निघालाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे, आले धावा 4, चौकार. क्रिकेट चांगला आहे. लोअर फुल टॉस बॉल होता, फाईन मध्ये परत एकदा खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत, बॉल पर्यंत पोहोचले जरूर, तिथे अडवलाय. काय क्षेत्ररक्षण तिथे परत एकदा केला जातोय, तोपर्यंत धाव इथे कंप्लीट केली जातोय ती 1. या सिंगलला ही सिंगल नंतर मात्र धावपलकावरती धावा लागल्या जातात त्या 43 धावा 43. हा क्रिकेट बरंच काही तुम्हाला आयुष्यामध्ये शिकवून जाणार आहे. बऱ्याचशा इथून जर आलेल्या प्रत्येकाने जर हा क्रिकेट पाहिला आणि क्रिकेट कसं खेळलं जातं, हताश असलेले क्रिकेटर यांना उत्तम उदाहरण देणारं क्रिकेट आहे. माझ्यावरती विश्वास आहे का? स्वतःवरती विश्वास ठेवता येणं हा यशस्वी होण्यातील मार्गातील पहिला टप्पा आहे आणि तो तुम्हाला विश्वास तो स्वतः मात्र ठेवणं गरजेचं आहे तुमच्यावरती आणि ते विश्वास या सगळे खेळाडूंनीच ठेवलेला आहे. यस, हाही चांगला फटका, तिथे क्षेत्ररक्षक आहेत, 2 क्षेत्ररक्षक. बॉल अडवण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय परंतु नाही अडवला गेला आणि बॉल निघालाय हलवारपणे लुपछपी खेळत बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आले धावा 4, चौकार.
47 धावा 47 आणि शेवटचा बॉल या षटकातील आपल्याला पाहायला मिळतो की चांगली गोलंदाजी करत होते पहिल्या षटकामध्ये, परंतु या षटकामध्ये अतिरिक्त धावा खर्च झाले आहेत. क्षेत्ररक्षक आहे तिथे, हो चांगलं क्षेत्ररक्षण लॉंग ऑन मध्ये पाहायला मिळालं. कोणतीही चूक केली जाणे परंतु रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झालाय. आणि ज्यांनी इंडियाचे कॅप्टनशिप मात्र साकारलंय तेच अर्थात आपल्या स्पेलमध्ये 2 षटकही हाताळली ते रमेश सरांचं मात्र सेलिब्रेशन पाहायला मिळालं. आणि षटक क्रमांक समाप्त झाला. इथून 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 5 षटकानंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 47 धावा. विकेट क्रमांक या मॅच मधील 5वा माघारी. डोगडीजे रमजानभाई शेख यांचा समुद्र संगीता दिवसभरामध्ये ऐकतोय. चांगला कटआउट केलंय इथे मात्र पाहायला गेला तर एकदा मात्र पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही केला जरी ते क्षेत्ररक्षक बॉलपर्यंत पोहोचतायत. बघता बघता पाहायला गेला तर एक धाव पूर्ण. जितेश नवीन फलंदाज मैदानामध्ये आलेत. परशुराम गोलंदाज अंतिम षटकासाठी इथे मात्र आलेले आहेत. जितेश आले आणि त्यांच्या नावावरती एक धाव मात्र आली. एका धावेनं धावफलक मात्र पुढे जाताना पाहायला मिळेल. 48वा धावफलकावरती मात्र लागल्या जात आहेत. खूप छान क्रिकेट इथे मात्र पाहायला मिळतोय. क्रिकेट काय त्याचं उत्तम उदाहरण देणारी मात्र ही स्पर्धा संपन्न होताना मात्र पाहायला मिळतोय. हा चांगला बॉल, हे आत्मविश्वास गोलंदाजांचा आता वाढला जाईल. इथे पाहायला गेलं तर डॉट बॉल आलाय. परशुराम गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतात आपल्याला. आणखी एक फटका चांगला इथे मात्र पाहायला मिळतोय. परंतु क्षेत्ररक्षक आहे तिथे बॉल पर्यंत पोहोचणार. त्यांना मध्ये काय कॉन्फिडन्स पाहायला मिळालं. त्यांना माहिती आहे इथून बॉल निघेल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आल्या धाव्या 4. चार धावा धावफलकावरती आल्या. धावफलकावरती धावा लागल्या जातात 52. अर्धशतक पूर्ण झालंय. धावसंख्येवरती मात्र पाहायला गेलं तर महाराष्ट्र व्हीलचेअर टीमचं एक धाव पूर्ण झाली. तारांबल तिथे जरूर उडाली. क्षेत्ररक्षक पहा दुसराही आलेत. उचलले फेकी केली जरूर तिथे, परंतु बॉल हातामध्ये येईपर्यंत बघता बघता वाव काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे तिथे. परशुराम या मात्र क्षेत्र गोलंदाजांसाठी अंदाज आहे. म्हणून म्हटलं जातं ना आपण वाऱ्याची दिशा बदलू शकत नाही, परंतु आपला पतंग मात्र आपण निश्चित बदलू शकतो. त्याचं उत्तम उदाहरण देणार. माझ्यामध्ये काय कमी आहे ते शोधण्यापेक्षा माझ्यामध्ये काय चांगलं आहे आणि कमीमधून आपण काय चांगलं करू शकतो त्याचं उत्तम उदाहरण देणारं क्रिकेट इथे मात्र पाहायला मिळतंय. चांगला इथे इंडियाचे कॅप्टन आपल्याला पाहायला मिळतात ज्यांनी नेतृत्व केले तिथे. त्याचबरोबर क्षेत्ररक्षण इथे मात्र पाहायला मिळते. हे आयुष्य कसं जगावं त्याचं उत्तम उदाहरण देणारं मात्र क्रिकेट आहे. हा नुसतं क्रिकेट नाही आहे. अनेक वेळेला मॅच हारल्यानंतर बरेचसे मोठमोठे खेळाडू हताश होतात, निराश होतात, रात्रभर झोपत नाहीत. तिथे पैसा लागलेला असतो. इथे पैसा नाही आहे, विनामूल्य क्रिकेट हा मात्र खेळला जातो. इथे काय क्रिकेट आहे. सायकेनला पाहायला मिळते आपल्याला. विनायकजी मुरकर हा सामना सुद्धा इथे पाहत आहेत. इन्व्हेन्शिया हेल्थकेअर मध्ये मॅनेजर म्हणून कामाला आहेत आणि त्यांच्याकडनं हे क्रिकेट पाहण्यासाठी खास ते कामोटेवरनं आलेले आहेत. हे क्रिकेटवरचं व्हीलचेअर क्रिकेटवरचं प्रेम आहे, क्रिकेटवरचं प्रेम आहे. विनायकजी मुरकर आपलंही वेलकम. ओहो दांडी गोल. आता आणखी एक विकेट महत्वपूर्ण मात्र पाहायला मिळतोय. धक्का क्रमांक इथून 6वा मेल जरूर तिथे. धावसंख्या मात्र झाली धावफलकावरती 54 धावा. 54 धावांवरती क्रमांक 7वा विकेट माघारी. थँक्स डीजे. एकदा जोरदार टाळ्या फलंदाज आणि गोलंदाजांसाठी, क्षेत्ररक्षण करणाऱ्या सगळ्या खेळाडूंसाठी. हा क्रिकेट नाही, क्रिकेटचा विजय आहे. हा आत्मविश्वास. बदलता आहे भारत, बदलता आहे इंडिया दाखवणारं क्रिकेट इथे मात्र पाहायला मिळालं. काय क्रिकेट आहे. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी तुमची यश मिळवण्याची इच्छा ही अपयशाच्या भीतीपेक्षा जास्त असली पाहिजे. त्याचं उत्तम उदाहरण देणारं क्रिकेट आहे रोशन पाटील सर. आणि त्याचबरोबर खूप छान क्रिकेट. टॉस साठी जाऊया आपण संदीप पाटील सरांकडे. थँक्यू. यस चला इनानपुरी टीम कॅप्टन
चला इनानपुरी संघाचे संघटक आपण लगेच यायचं आहे. ओके आलेलं आहे. चला मी आमचे स्टार एंटरप्राइजेस आणि स्टार क्रिकेट संघाचे कॅप्टन स्टार क्रिकेटर तौसिफ पटेल यांना विनंती करेन की आपण यावं. आपल्या शुभास्ते आम्ही इथे टॉस करणार आहोत. आमचे विकास पाटील मुरबी हे देखील आलेले आहेत. त्यांना देखील विनंती असेल की आपण देखील यावं व्यासपीठावरती. तौसिफ पटेल या. चला आपण इथे टॉस करणार आहोत. सोहेल शेख आहेत टीम पेटचे कॅप्टन आणि दुसऱ्या बाजूला कार्तिक म्हात्रे टीम इनानपुरीचे कॅप्टन. येस तर आमचे स्टार एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आणि त्याचबरोबर स्टार क्रिकेट ओवे संघाचे संघनायक एक अतिशय अप्रतिम खेळाडू तौसिफ पटेल यांच्या शुभ हस्ते आम्ही इथे टॉस करतोय. येस तर टॉस जिंकलेला आहे तो कार्तिकने इनानपुरी संघाने. तर कार्तिक टॉस जिंकलेला आहे. काय डिसिजन असेल? बॉलिंग. यस फिल्डिंग फर्स्ट आहे. 3 षटकांचा सामना आहे आणि 3 षटकांमध्ये एक मॅजिक ओव्हर देखील आहे. कशी संकल्पना वाटली? छान वाटली. आयोजन पण खूप छान आहे. रमजान शेख बद्दल काय सांगशील? यस ओके. कार्तिक ज्यांनी फिल्डिंग स्वीकारले सोहेल आहेत. सोहेल एक घटक तुम्ही आहात या स्पर्धेचा. तर सोहेल सामना खेळणार आहात. टॉस गमावलेला आहे. प्रथम आता फलंदाजी करायची आहे. जर टॉस जिंकला असता सोहेलने तर काय डिसिजन असतं? मी पण फलंदाजीच घेतली असती कारण RC पेठ आम्ही नेहमी बॅटिंगच घेतो कारण बॅट्समॅनवर प्रेशर नसतं आणि चांगला स्कोअर उभा केला तर बॉलवर प्रेशर नसतं म्हणून आम्ही बॅटिंग घेतो. यस बॅटिंग करण्याचा निर्णय तर बाकी विचारणार नाही आहेत परंतु होप मिरर फाउंडेशन यांच्या माध्यमातून आज राष्ट्रवादी चषक आपण पाहतो आणि फ्री ऑफ कॉस्ट स्पर्धा आहे. कोणताही शुल्क या स्पर्धेमध्ये टीमकडून घेण्यात आलेला नाही आहे. उलट आयोजक रमजान शेख यांच्या माध्यमातून खूप मोठी बक्षीस देण्यात येणार आहे. तर काय सांगशील या स्पर्धेबद्दल आणि काय सांगशील रमजान शेख एक नवा चेहरा आपल्या खारघर नगरीमध्ये आहे? नक्कीच रमजानचा जेवढा कौतुक केला तेवढा कमी आहे कारण असं भरपूर कमी लोक आहेत आपले महाराष्ट्रामध्ये जे फ्रीचे टुर्नामेंट ठेवतात आणि एक आपले खारघर पट्ट्यात बोलला तर रमजाननी खूपच चांगला एक नवीन हे आणलेत आणि खूपच चांगला मैदान पण उभा केला आणि खूपच मेहनत घेतो. बरं वर्ष तो होप मिरर फाउंडेशन त्याच्यात आम्ही स्वतः सर्व जुळलेले आहेत आणि खूपच चांगला काम करतो तो. जे गरीब आहेत जे भरपूर ज्यांना मदतीचा एक हात तो कधी पण उभा असतो. कधी पण त्याला कॉल करा तो रेडी असतो. तसंच आम्ही पण त्याला नेहमी सपोर्ट करत असतो आणि करत राहणार. यस तर हे होते सोहेल शेख ज्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेतलेली आहे. रमजान शेख बद्दल त्यांनी सांगितलेलं आहे. तर नक्कीच युवा कसा असावा याचं ज्वलंत उदाहरण रमजान शेख यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. तर नक्कीच यानंतरची लढत पेठ वर्सेस इनानपुरी या 2 टीममध्ये होणार आहे. टॉस जिंकला इनानपुरी टीमने तर नक्कीच डिसिजन क्षेत्ररक्षण करण्याचा आणि फलंदाजीसाठी आव्हान दिलं आहे तो पेठ संघाला. परंतु इथे व्हीलचेअर क्रिकेट आपल्याला महाराष्ट्र वर्सेस रेस्ट ऑफ इंडिया या 2 टीममध्ये पाहायला मिळते. ऐकूया पुढील आवाज रोशन पाटील. थँक्यू सो मच संदीप पाटील सर. अगदी मॅच क्रमांक 2 तुमच्या समोर सादर होते ज्या ठिकाणी 2 संघ पाहायला मिळतात. व्हीलचेअर क्रिकेट मॅच महाराष्ट्र वर्सेस रेस्ट ऑफ इंडिया. एखादा राखीव काढो कॉमेंटर बॉक्समध्ये दाखल व्हायचे. 2 संघांच्या माध्यमातून चांगला खेळ आज पाहायला मिळतो. खेळाचं पहिलं पूर्वार्ध पहिल्या पूर्वार्धामध्ये एकूण धावा बनल्या. महाराष्ट्र या टीमकडून 54 आणि 55 धावसंख्येची आवश्यकता आहे. रेस्ट ऑफ इंडिया या टीमला ऑफिशियल अंपायर टीमचा ग्रीन सिग्नल येतोय. एखादा राखीव काढू कॉमेंटरी बॉक्समध्ये या. नावं नमूद करणं खूप गरजेचं आहे. संपूर्ण मॅनेजमेंट टीमचं मनपूर्वक आभार. अगदी व्हीलचेअर क्रिकेटची एक चांगली मॅनेजमेंट टीम पाहायला मिळते. सुभाष सज्जन यांची चांगली मॅनेजमेंटची आखणी पाहायला मिळते. त्यांनाही मनपूर्वक शुभेच्छा. अगदी प्रत्येक खेळाडूला आधारवड म्हणून त्यांची भूमिका खूप
पहिल्या बॉलपासून आम्ही पाहिली आणि एक आधार देणं हे तितकंच गरजेचं असतं. अशी दमदार मॅच महाराष्ट्र बनाम रेस्ट ऑफ इंडिया व्हीलचेअर क्रिकेट मॅच. अगदी सालाबाद प्रमाणे प्रत्येक वर्षी रमजानभाई शेख यांची भूमिका खूप मौल्यवान असते. अगदी दिव्यांगांना एक चांगली साथ देणं, व्हीलचेअरवरती क्रिकेट एक वेगळं अस्तित्व निर्माण करतो हे आपण पाहतो आणि त्याचं उत्तम उदाहरण या स्पर्धेच्या माध्यमातून राष्ट्रपती चषकामध्ये पाहायला मिळतो. पहिली सलामीची जोडी बॅटिंग मार्कवरती परशुरामच्या साथीने जिगर, एक जिगरबाज खेळ या दोन्ही फलंदाजांना आखावा लागेल. रेस्ट ऑफ इंडिया अखंड हिंदुस्थानातील खेळाडू या संघामध्ये पाहायला मिळत आहेत आणि प्रतिस्पर्धी संघ महाराष्ट्र. ओहो, सुंदररित्या आणि सेलिब्रेशन पाहू शकता, उत्तमरित्या एक वेगळं सेलिब्रेशन पाहू शकता आपण. पहिल्या विकेटचं बदन, पहिला दे धक्का रेस्ट ऑफ इंडियाला आणि खेळाडू बाद होतोय परशुराम. अति सुंदर अशी गोलंदाजी पाहिली आपण. गोलंदाज जितेशच्या माध्यमातून खेळाडू परशुराम बाद होत आहेत. पाकिस्तान, नेपाळ, त्यानंतर इंग्लंड अशा नामांकित संघाविरोधात अगदी मोठमोठ्या लढती खेळणारा परशुराम अगदी स्वस्तात माघारी परतलाय. जिथे गोलंदाज जितेश, ज्याच्या नावामध्ये जीत हा शब्द दडलाय आणि अशा या धुरंधर गोलंदाजानं परशुरामचा काटा काढला. पहिला दे धक्का लागतोय रेस्ट ऑफ इंडिया या टीमला. एक नवीन फलंदाज येतोय शाहिद अन्सारी, टीम इंडियाचा विकेट किपर म्हणून अनेक वर्ष एक चांगला खेळ ज्याचा आपण पाहतो. स्पीडली खेळायचंय, एक एक मिनिट एक एक सेकंद रमजानभाई शेख यांना खूप महत्वाचं आहे आणि हे शिवधनुष्य आमच्या समालोचकांना सुद्धा पेळायचं आहे. त्यामध्ये संदीप पाटील सरांची भूमिका खूप मौल्यवान आहे. अगदी एका महिन्यापासून प्रचंड आयोजनामध्ये हातभार ज्यांचा लाभतोय असे रायगड क्रिकेट समालोचन असोसिएशनचे अध्यक्ष संदीपजी पाटील सर यांची खूप मोठी भूमिका या स्पर्धेसाठी लाभतीये आणि या पंचक्रोशीतील सर्व संघांनी या संपूर्ण आयोजनाला साथ दिली. चांगला फटका, उत्तमरित्या फटका खेळलाय. अगदी सूर्या स्टाईल हा फटका खेळलाय. जिथे येतोय हा पहिला धमाकेदार चौकार. खेळावे लागतील. शाहिद अन्सारी, दमदार कामगिरी. ओहो, दांडी गुल, पॉवरफुल गोलंदाजी आखली जाते. अलीकडे पाहिलं चौकार, आता दांडी गुल करणारी पॉवरफुल गोलंदाजी जितेशच्या माध्यमातून महाराष्ट्र या टीमकडून दमदार गोलंदाजी आखली जाते. लागतोय दुसरा दे धक्का रेस्ट ऑफ इंडियाला. ते क्रिकेटमय वातावरण पूर्णपणे महफिलीत केलं जातं. अगदी व्हीलचेअर क्रिकेटचा अनुभव पाहू शकता आपण. अगदी पीटीसी लाईव्ह आमचे कॅमेरामन संपूर्ण आपण जे कटआउट्स आहेत त्यांना कॅचअप करायचंय. आमचे आदिराज आहेत, संपूर्ण कटआउट्स संपूर्ण बॅनर यांना हायलाइट केलं जाईल कारण या स्पर्धेसाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले अशा मान्यवरांचे मार्गदर्शन ज्यांनी या संपूर्ण स्पर्धेसाठी दिले. कारण ही राष्ट्रवादी चषकाची एकमेव आपण स्पर्धा पाहतो. निशुल्क या स्पर्धेचं आपल्याला आयोजन पाहायला मिळतं परंतु खंबीर साथ आहे. एक चांगलं मार्गदर्शन सकाळच्या सत्रामध्ये पाहिलं. सतीशजी पाटील असतील,
त्यानंतर अगदी सन्माननीय आमदार बलराम पाटील साहेब आवर्जून या स्पर्धेमध्ये आले. ही पोस्ट पावती आहे आमचे रमजाबाई शेख यांची आणि हे पाहता अगदी उत्तमरित्या आयोजन इथे आखलं जातं. पहिलं षटक पाहिलं जे पहिल्या षटकादरम्यान 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अगदी 6 धावा इथे बनताना पाहायला मिळत आहेत. 6 धावा लागतायत. अगदी पल्ला अगदी मोठा आहे. मॅजिक ओव्हर सुद्धा या लढतीमध्ये मॅजिक ओव्हर नाहीये. 55 धावसंख्येची आवश्यकता आहे. अगदी 55 धावसंख्येची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर पाहायला मिळतो संतोष. पहिला चेंडू इथे डॉट राहिला. मोठा संघर्ष करावा लागेल. P1च्या पहिल्या षटकादरम्यान उत्तमरित्या गोलंदाजी आखली जाते. व्हीलचेअरचं क्रिकेट कसं असतं हे पाहू शकता आपण. इंटरनॅशनल प्लेअर पाहायला मिळतो संतोष. हा धुरंधर गोलंदाज आहे. उत्तमरित्या गोलंदाजी आखली जाते. अजून एक दे धक्का. तिसरा मोहरा गारद. प्रेमात टाकणारी गोलंदाजी प्रत्येक गोलंदाजानं साकार केली. जितेशनं जिथे पहिलं षटक हाताळलं जिथे 7 धावा खर्च केल्या. आता संतोषनं 2 चेंडू हाताळले जिथे एकही धाव खर्च केली नाहीये आणि एका गड्याला अगदी त्रिफलाची बाद करण्यामध्ये यश प्राप्त केलं गेलं. अपंगात्वरती पूर्णपणे मात करत उत्तमरित्या या संपूर्ण खेळाडूंचा आपण खेळ पाहतो. आपण जे करू शकतो ते सर्व काही तेही करू शकतात. म्हणूनच त्यांना सहानुभूतीची नाहीतर आपुलकीची गरज आहे. आणि आज आपुलकीचं क्रिकेट या संबंध क्रिकेट जगतामध्ये पाहू शकता राष्ट्रवादी चषकाच्या माध्यमातून. अगदी पहिल्या लढतीमध्ये तळोजा फेज 1 पहिला मानाचा सामना जिंकला जिथे रांजणपाडा संघाला धूळ चालत पुढच्या दिशेनं मार्गक्रमण केलं. परंतु सध्या घडीला अगदी उत्तमरित्या तितकाच दमदार सामना महाराष्ट्र बनाम रेस्ट ऑफ इंडिया या 2 संघांदरम्यान पाहायला मिळतो. स्पीडली खेळायचंय. अगदी वेळेचं बंधन आहे. अगदी 6 वाजायच्या आतोआत बक्षीस वितरण सोहळा आम्हाला आटोपता घ्यायचंय आणि हे पाहता संपूर्ण खेळाडूंचं सहकार्य हे खूप गरजेचं आहे. उत्तमरित्या हा फटका खेळाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने ही चपराक आहे. उत्तमरित्या हा फटका पाहायला मिळतो जिथे येतोय हा दमदार चौकार. फलंदाजाचं नाव द्यायचंय जिगर. एक विनोद आलाय. एखादा राखीव खेळाडू आपण समोर यायचंय. नावं नमूद करणं खूप गरजेचं आहे. 3 गडी बाद होत आहेत. उत्तमरित्या सध्याकडे आपण फिल्डिंग पाहू शकता. एका अटेंडमध्ये चेंडू पकडण्याची ही शक्कल एक चांगली युक्ती. उत्तमरित्या फिल्डिंगची आखणी केली जाते. अगदी रेग्युलर खेळाडूंना लाजवेल अशी कामगिरी सध्या घडीला अगदी व्हीलचेअर क्रिकेटच्या माध्यमातून या लढतीमध्ये पाहायला मिळतो. अगदी दिव्यांगत्वावरती मात करत क्रिकेट कसं खेळलं जातं आणि प्रत्येक खेळाडूच्या चेहऱ्यावरती एक स्मित हास्य पाहतो. एक ऊर्जा पाहतो जिथे रेग्युलर खेळाडूंना आपल्या संपूर्ण इथे प्रेक्षकांना 100 रतींचं बल प्राप्त करून देईल इतकी ऊर्जा प्रत्येक खेळाडूमध्ये पाहायला मिळते. अगदी जोरदार अपील पाहिली. पकबाता ती अपील फेटाळली आणि तत्वर 1 धाव इथे परिपूर्णपणे प्राप्त केली जाते. जबरदस्त धावगती आखली आहे परंतु खराब फेकी राहिली जिथे फक्त सिंगल रन्स. तिथे 2 धावा ऍड होत आहेत. पुन्हा एकदा कदाचित इथे 4 धावा मिळतील. 6 धावा 2+4. पहिल्यांदा 2 धावा कुठून काढल्या आणि त्यानंतर अगदी खराब फेकीच्या कारणास्तव या अगदी 22च्या धावा इथे ऍड केल्या जातील. 6 धावा येत आहेत. या 6 धावेनं सांगी कोटा अगदी कासव छाप पद्धतीने पुढे मार्गस्थ होईल. संघ जाऊन पोहोचतोय 17 या धाव संख्येवरती. 17चा खतरा काहीसा मंडरावतोय. खराब फेकी कारणास्तव 6 धावा मिळत आहेत. ज्या ठिकाणी फक्त एक जाव तिथे आलेल्या अगदी 6 धावा काहीशा कर्दनकाळ ठरतील का हे सुद्धा पाहावं लागेल. प्रत्येक मॅच खूप इम्पॉर्टंट आहे. सध्याकडे अगदी उत्तमरित्या प्रत्येक संघाचा खेळ हा चांगला राहिलाय.
खेळाडूंच्या माध्यमातून शक्तियुक्तीचा भडीमार इथे आखलाय आणि संपूर्ण महिला वर्गासमवेत चर्चा साधताना आमचे भावी नगरसेवक रमजान शेख, प्रदेश संघटक सचिव राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार, संस्थापक अध्यक्ष होप मिरर फाउंडेशन, अगदी प्रत्येकाच्या मनावरती राज्य करणारं हे युवा नेतृत्व, अगदी अल्पावधीतच प्रकाशझोतामध्ये आलेले हे दमदार व्यक्तिमत्व, नेहमीच गोरगरिबांसाठी मदतीला धावून जाणारा आमचा दादा अर्थात रमजान शेख यांच्या माध्यमातून दमदार कार्य. चला आमचे आमिर शेठ 4G यांचं इथे आगमन झालेलं आहे. आमिर स्वागत आहे. होप मिरर फाउंडेशनचे आमचे संस्थापक रमजान शेख यांना चांगला नेहमीच त्यांचा पाठिंबा असतं. आमिर यांचं स्वागत आहे. नक्कीच होप मिरर फाउंडेशनची ज्या रीतीने स्थापना झाली, धानसरकरांचा सहभाग खूप चांगला राहिला आणि त्यामध्ये आमिर 4G यांची चांगली साथ होती रमजान शेख यांना. लढतीकडे आपण प्रस्थान करू, जिथे बॉलिंग ट्रॅकवरती संतोषला पाहिलं. पहिल्या 2 षटकांदरम्यान अगदी धावा बनताना पाहायला मिळत आहेत. 17 बनवायच्या 55 या उत्तरार्धामध्ये. 24 चेंडू जिंकण्यासाठी 38 धावसंख्येची आवश्यकता. PTCच्या माध्यमातून दमदार लाईव्ह प्रक्षेपण वाहिनीचं हे कार्य पाहायला मिळतं. अगदी 25 तारखेपासून पनवेल प्रीमियर लीगचं सुद्धा बिगुल वासना पाहायला मिळेल. अगदी एक हात मदतीचा अखंड या परिभागामध्ये एक दमदार स्पर्धेचा आगाज अगदी याच मैदानाच्या नजीक आपल्याला पाहायला मिळेल. पेटपाडा या मैदानावरती पनवेल प्रीमियर लीगचा आपल्याला आगाज पाहायला मिळेल. परंतु लढत सुद्धा तितकीच इम्पॉर्टंट आहे. रेस्ट ऑफ इंडिया विरोधात महाराष्ट्र असा आपल्याला दमदार सामना पाहायला मिळतो. ओहो, सुंदररित्या चेंडू हाताळला जातो. पुन्हा एकदा पाठोपाठ सळगचे हे 2 चेंडू इथे डॉट राहिलेत. जितेशनं पहिलं षटक हाताळलं, जिथे 6 धावा खर्च केल्या. इथे सांघिक कोठ्याचंही तिसरं आणि वैयक्तिक कोठ्याचंही दुसरं षटक जितेशच्या मार्फत पाहायला मिळतो, जिथे पाठोपाठ सळगचे हे 2 चेंडू आपल्याला डॉट पाहायला मिळत आहेत. या लढतीमध्ये काहीसा वेळ हा व्यथित होईल, परंतु काही प्रॉब्लेम नाही, कारण व्हीलचेअर क्रिकेटमध्ये जेव्हा स्पर्धा असते तेव्हा काहीसा वेळ हा खर्चिक होतो, परंतु खेळ खूप चांगला पाहायला मिळतो. हे पाहायला मिळतो. त्या दृष्टिकोनातून दोन्ही संघांच्या माध्यमातून खेळाची चांगली आखणी केली. पाठोपाठ सळगचे 4 चेंडू डॉट आहेत. इकॉनॉमिकल स्पेल लागलाय. उत्तमरित्या ही गोलंदाजीची आखणी पाहायला मिळते. अगदी फलंदाजाला रोखून धरलंय. विनोद पाठोपाठ 4 चेंडू डॉट खेळाय. आता प्रहार राहिलाय. 1 धाव नाहीये. अजून एक डॉट बॉल. कदाचित या स्पर्धेतील पहिलं मेडन षटक जितेशच्या नावे नमूद होईल का हे पाहावं लागेल. विनोदच्या पायामध्ये बेड्या घालण्याचा हा प्रयत्न बॉलिंग ट्रॅकवरती महाराष्ट्र या संघाच्या मार्फत पाहायला मिळतो आणि अशा रीतीनं मेडन षटक जोरदार टाळ्या गोलंदाज जितेशसाठी. या स्पर्धेतील राष्ट्रवादी चषकातील पहिलं निर्धाव शतक इथे हाताळलंय जितेश नामक गोलंदाजानं. आता समीकरण 18 चेंडू जिंकण्यासाठी 38 धावसंख्येची आवश्यकता. चला स्पीडली खेळायचंय. अगदी रेस्ट ऑफ इंडिया विरोधात अगदी महाराष्ट्र असा आपल्याला सामना पाहायला मिळतो. रेस्ट ऑफ महाराष्ट्र या टीमला अजूनपर्यंत 18 चेंडूमध्ये 38 धावसंख्येची आवश्यकता आहे. घड्याळाकडे पाहिलं जातं, कारण वेळेला खूप महत्व आहे. राष्ट्रवादी चषकाची दमदार मैफिल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार अगदी यांच्या तालमीमध्ये घडलेला हा राष्ट्रवादी आणि या राष्ट्रवादी चषकाची एक दमदार स्पर्धा. मर्यादित षटकांचे सामने, निशुल्क प्रवेश फी ही आपल्याला स्पर्धा पाहायला मिळते. ग्रामीण संघांच्या साथीनं दिव्यांग संघांची आपल्याला जोडणी पाहायला मिळते आणि निश्चितच अगदी दमदार योगदान संपूर्ण आयोजक टीमचं राहिलं. सर्वांचं मनस्वी आभार. गोलंदाज तयार. संदीप नामक गोलंदाजाचा वापर या क्षणी पाहायला मिळतो. यष्टांच्या मागे मोठी धावपळ आहे, एक चांगली घडामोड आहे. हो हो, क्या बात आहे. अगदी स्वतःला झोकून देत चेंडूवरती झडप घातली आणि अंतिम टप्प्यामध्ये अतिरिक्त धावा इथे खर्चिक होत आहेत की काय. चांगली फिल्डिंग आहे. सीमा रेषे नजीक चांगली फिल्डिंग आखली जाते
आणि अंतिम टप्प्यामध्ये या क्षणी धावा किती जोडल्या जातील हे पाहावं लागेल. उत्तम गुणसंख्यांक लेखन शांताराम जाधव सरांच्या माध्यमातून जे ओवे कॅम्प रूम बिलॉंग करत आहेत त्यांचं दमदार गुणसंख्यांक लेखन या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतं. सुनील पाटील सर, त्यानंतर पवार सर असतील, आमचे चव्हाण सर असतील, यांचं दमदार पंचांचं कार्य. आणि या चुंडुगणिक अगदी 3 धावा मिळत आहेत. अगदी 4थी धाव घेत असताना खेळाडूला बाद व्हावं लागतं आणि सांघिक कोटा पुढे मार्गस्थ होतोय. 20 धावा, 20 धावसंख्येवरती मजल पाहायला मिळते. यापुढे सुद्धा दमदार लढतींचा आपल्याला आगाज. पेठ विरोधात इनामपुरी असा दमदार बहुचर्चित सामना क्रिकेट रसिकांना पाहायला मिळेल. दोन्ही संघातील खेळाडू आपण सज्ज राहायचंय. कुठल्या प्रकारे वेळ व्यतीत न होता तात्काळ लढतीला सुरुवात केली जाईल याची आपण नोंद घ्या. 3 षटकं समाप्त झाली. 4थ्या षटकाचे वेध लागले आणि संदीपच्या पहिल्या चेंडूवरती आलेल्या 3 धावा आणि त्यातल्या त्यात रनआउटच्या स्वरूपामध्ये एका खेळाडूला माघारी परतावं लागतं. 4 धावा, 3 नव्हे तर 4 धावा. व्हाईट प्लस आहे का? चार व्हाईट बॉल आहे. नक्कीच 4 धावा ऍड केल्या जातील. संघ जाऊन पोहोचतोय 21 या धावसंख्येवरती. नवीन खेळाडू खेळपट्टीवरती पाहायला मिळत आहेत. राजेंच्या साथीने विनोद आहे. हलवार पद्धतीने हा फटका खेळला स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक तैनात आहेत. ओहो, एका अटेम्प्टमध्ये पकडू शकले नाही आहेत. तत्वर अगदी प्रयत्न राहील का? परंतु रनआउटची संधी आहे, परंतु नकार राहिलाय. अंतिम टप्प्यामध्ये फक्त एकच धाव इथे प्राप्त केली जाते. सिंगल काम जमणार नाहीये. मोठे फटके खेळावे लागतील. शांत रवैया आजमावले कारण गोलंदाजी ही तितकीच धाकड होते. आणि हे पाहता अगदी गोलंदाज संदीप पहिल्या 2 चेंडूंमध्ये काहीसा महागडा ठरताना पाहायला मिळतो. तात्काळ कमबॅक ही साधला. अलीकडे 1 धाव त्याने खर्ची केली. 5 स्पीडली खेळायचे. अगदी विनोदचा विचार केला. अलीकडच्या ओव्हरमध्ये 6 चेंडू डॉट खेळला, परंतु आता आक्रमकरित्या खेळणं खूप गरजेचं आहे. अंतिम टप्प्यामध्ये लॉंग लेग फाईन लेगच्या मधोमधून शिरकाव, चेंडू सीमा पार, 4 चौकार. मनात घर करणारी माणसं म्हणून होप मिरर फाउंडेशनची ख्याती आहे. संबंध महाराष्ट्रामध्ये समाजसेवेसाठी सुपरिचित असलेल्या होप मिरर फाउंडेशनच्या माध्यमातून हा दमदार राष्ट्रवादी चषकाचा शामियाना पाठोपाठ सळगचे हे 2 चौकार काहीसे बल प्राप्त करून देतील. चौके पे चौका, चौके पे चौका, हिरो बनने का मौका है मित्र म्हणेन रेस्ट ऑफ इंडियाला. 30 धावा मिळतात. 30 धावा धावपटलावरती 55 धावसंख्येचं माफक आव्हान तोडीत काढत असताना उत्तमरित्या खेळाची आखणी केली जाते. 2 संघ तितक्याच ताकदीने खेळत आहेत. दमदार संघ आमने सामने खेळत असताना महाराष्ट्राविरोधात रेस्ट ऑफ इंडिया या सामन्याची दमदार संकल्पना राष्ट्रवादी चषकामध्ये पाहायला मिळते. समीकरणाचा विचार केला तर मोठा संघर्ष अजूनपर्यंत करावा लागेल. 14 चेंडू 25 समीकरण इथे तय करावं लागेल. समीकरण अजूनपर्यंत खूप मोठं आहे आणि ते तय करायचं रेस्ट ऑफ इंडियाला. 15 चेंडू 25 मोठा पल्ला आहे. अजून एक डॉट बॉल. आता 14 चेंडू 25 हे समीकरण येऊन ठेपतंय. फलंदाज विनोद आणि राजनला साजेशी खेळी साकार करावी लागेल. कारण सुरुवातीचे 4 गडी स्वस्तात माघारी परतल्यानंतर या 2 फलंदाजांच्या खांद्यावरती आता दारोमदार आहे. अगदी उत्तमरित्या उपाययोजना आखल्या जात आहेत. फक्त सिंगल रन्स इकॉनॉमिकल स्पेल आज साकार केलाय. अलीकडे आपण 2 चौकार पाहिले आणि त्यानंतर गोलंदाजानं चांगलंसं कमबॅक साधलं.
अलीकडच्या 2 चेंडूमध्ये फक्त एकच धाव ही खर्च केली जाते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते अगदी 31 या धावसंख्येवरती. गोलंदाज संदीप काहीसा महागडा ठरल्यानंतर तात्काळ या गोलंदाजानं कमबॅक साधलं. चला वेगवान खेळायचंय, खूप लढती अजूनपर्यंत आपणास कव्हर कराव्या लागतील आणि 6 वाजल्याच्या आतोआत शाही बक्षी वितरण सोहळा राष्ट्रवादी चषकास आपल्याला पाहायला मिळेल. प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये हा रंगारंगी सोहळा याची देई याची डोला तुम्हाला पाहायला मिळेल. आक्रमकरित्या हा फटका खेळाय, क्षेत्ररक्षक तैनात, एक आठमध्ये चेंडूवरती झडप घातली आहे, चांगलं बॅकअप आहे. रेग्युलर क्रिकेटरला लाजवेल असं हे कार्य अगदी पाहायला मिळतं. व्हीलचेअर क्रिकेटच्या माध्यमातून अगदी दिव्यांगांचं क्रिकेट कसं असतं हे आज या संपूर्ण दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. महिला भगिनी सुद्धा अलीकडच्या काही लढतीमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. अगदी सकाळच्या सत्रापासून अगदी आमच्या युवती, आमच्या महिला भगिनी या सामन्याचा मनमुराद आनंद लुटत आहेत. त्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आमच्या रमजान शेख यांच्या माध्यमातून केलं जातं. आणि आता समीकरण 12 चेंडू जिंकण्यासाठी 24 धावसंख्येची आवश्यकता. अलीकडचा सामना जितका हाय व्होल्टेज पाहिला त्या दर्जाचा सामना आताही घडेल की काय अशी शाश्वती इथे व्यक्त केली जाते, जिथे 12 चेंडूमध्ये 24 धावसंख्येची आवश्यकता आहे. पहिल्या सामन्यादरम्यान तलोजा फेज 1 विरोधात रांजणपाडा, जिथे 6 चेंडूमध्ये अगदी 22 धावसंख्येची आवश्यकता असताना सामना 1 चेंडू 6 पर्यंत येऊन टेपला होता. आताही ते घडेल की काय, कारण जिथे 12 चेंडूमध्ये 24 धावसंख्येची आवश्यकता आहे. प्रति चेंडू गणिक 2च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत, परंतु त्या दृष्टिकोनातून काहीशा उपाययोजना या आखल्या जात आहेत. त्या दर्जाचं मॅनेजमेंट सध्या घडीला संपूर्ण राष्ट्रवादी चषकाचं पाहायला मिळतं. अगदी संपूर्ण खेळाडूंसमोर चर्चा साधतायत. मॅनेजमेंट टीमचं कौतुक करावं लागेल. त्यामध्ये मुख्यतः रमजान शेख यांची खूप मोठी भूमिका या संपूर्ण स्पर्धेसाठी पाहायला मिळते, कारण वेळ खूप कमी आहे. उत्तमरित्या हा फटका टोलवला आहे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सज्ज आहेत. सुंदररित्या फिल्डिंग पाहायला मिळते. चेंडूची चांगल्या रीतीनं अडवणूक केली जाते. फक्त सिंगल रन्स इथे प्राप्त केली जाते. गोलंदाज येतोय संतोष, या गोलंदाजाचा वापर केलाय. या षटका दरम्यान अगदी धावसंख्या रोखणं हे खूप गरजेचं आहे. आणि फलंदाजीचा विचार केला, 4 गडी बाद झाल्यानंतर विनोद आणि राजननं एक चांगली पारी खेळली आहे, एक चांगली साजेदारी, एक मॅरेथॉन इनिंग साध्य करायची. परंतु ही इनिंग विजयश्री खेचून आणेल का हे सुद्धा पाहायचंय. यश त्यांच्या मागे चांगली फिल्डिंग, फक्त एकच धाव इथे प्राप्त केली जाते. वेगवान रीतीनं हा धावसंख्येचा रणगाडा पुढे मार्गस्थ होताना पाहायला मिळतो. थेंबे थेंबे तळे साचे, अगदी त्या दृष्टिकोनातून काहीशा धावसंख्या मिळवण्याचं जमवण्याचं कार्य हे फलंदाजी करणाऱ्या रेस्ट ऑफ इंडिया या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतं. आणि एक न सांगी कोटा अगदी पुढे मार्गस्थ होताना पाहायला मिळतो. संघ जाऊन पोहोचतोय 33 या धावसंख्येवरती. शंतराम सर आम्हाला माहिती देतात अगदी 10 चेंडू आणि 22 धावसंख्येची आवश्यकता. 10 चेंडू 22 हे समीकरण. अजून एक डॉट बॉल इथे पाहायला मिळतो. प्रत्येक सुविधा या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. अगदी दिव्यांग क्रिकेटर या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतात आणि त्यांच्यासाठी चांगल्या उपाययोजना, सकाळपासून नाश्त्याची व्यवस्था असेल, अगदी सुलभ व्यवस्था आमच्या आयोजकांच्या माध्यमातून इथे आखली जाते. 34 धावा, 8 चेंडू 21 सामना बनलाय. अगदी पहिल्या लढतीमध्ये जो रोमहर्षक बाणा आपण पाहिला त्या दर्जाचा काहीसा माहोल याही लढतीमध्ये आखला जातो. ओहो, प्रहार केलाय, ऑन साइडला क्लिअर केलंय, क्षेत्ररक्षक तैनात आहे, चांगली फिल्डिंग, नॉन साइडला धोका आहे आणि तात्काळ एक धाव परिपूर्णपणे प्राप्त होती की काय नाहीये. अंतिम क्षणी रणगाडा फिरलाय आणि या क्षणी नॉन स्ट्रायकरला धोका पत्करावा लागतोय. काहीच नाराजी नाट्य आहे, नॉन स्ट्रायकर खेळाडू नाराज आहे. ही धाव निश्चितच घेणं काहीच धोकादायक ठरलंय आणि अंतिम टप्प्यामध्ये खेळाडू होतोय रनआउट.
श्री कोणता संघ खेचून आले अगदी मात करत पुढच्या दिशेने मार्गक्रमण करण्यासाठी या राष्ट्रवादी चषकामध्ये विजयश्री खेचण्यासाठी रेस्ट ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र या दोन संघांदरम्यान एक जबरदस्त जुगलबंदी पाहायला मिळते. 7 चेंडू जिंकण्यासाठी अगदी 21 धावसंख्येची आवश्यकता आहे. जिद्दीचा खेळ आहे, पूर्णपणे पराकाष्ठा करावे लागतील. आमची जिद्द आमचे धैर्य मोठे आहे आणि फक्त तुमची साथ हवी आहे आणि या साथीनं एक दमदार खेळ सध्या घडीला फिल्डिंग टीम मागतीये. टीम आहे महाराष्ट्र. फलंदाज ने सुकून आली. अगदी सुप्त क्रिकेट त्यांना साध्य करायचंय. पाठमोरी पुन्हा एकदा दौड पाहायला मिळते. धावा किती बनतील हे पाहावं लागेल. उत्तमरित्या दौड पाहायला मिळते. काय जलद गतीनं ही धावसंख्या बनवण्याचा काहीसा मनसुबा पाहायला मिळतो. व्हीलचेअर वरती इतक्या वेगवान रीतीनं धाव आखली जाते. अगदी 2 रन्स इथे कंप्लीट केले जात आहेत. 6 चेंडू आणि 19 हे समीकरण अंतिम टप्प्यामध्ये पाहायला मिळेल या दोन संघांदरम्यान. इथून महाराष्ट्र संघ जिंकेल की रेस्ट ऑफ इंडिया, विजयश्री कोणता संघ खेचून आणेल, सर्वात मोठा रणकंदन या दोन संघांदरम्यान इथे पाहायला मिळतो. स्पीडली खेळणं खूप गरजेचं आहे. आयोजकांच्या मार्फत वारंवार तंबी येते कॉमेंट्री बॉक्सकडे, कारण वेगवान खेळ होणं हे खूप गरजेचं आहे. एका दिवसामध्ये एवढे सामने कव्हर करणं हे आयोजकांसाठी सर्वात मोठं शिवधनुष्य आहे आणि त्यातल्या त्या सर्व खेळाडूंनी सहकार्य करणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. सर टीम मीटिंग नको, तात्काळ आपण खेळ स्टार्ट करायचा आहे. 6 चेंडूंमध्ये बनवायचे आहेत अगदी 19 धावा अजूनपर्यंत बनवाव्या लागतील. एक चांगल्या हिमतीचा खेळ तुम्हाला पाहायला मिळतो. अपंगत्वावरती मात करत प्रत्येक संघाच्या माध्यमातून चांगला खेळ आज पाहायला मिळेल. त्यातील हे दोन संघ रेस्ट ऑफ इंडिया विरोधात महाराष्ट्र, एक दमदार लढतीचा आगाज आज क्रिकेट रसिकांना पाहायला मिळतो, जिथे 6 चेंडू जिंकण्यासाठी 19 धावसंख्येची आवश्यकता आहे. बॉलिंग ट्रॅक वरती संदीप या गोलंदाजाचा वापर. महाराष्ट्राच्या देशभराच्या कानाकोपऱ्यातून आलेले हे दमदार क्रिकेटर आज अगदी व्हीलचेअर क्रिकेट काय असं हे दाखवून देत आहेत. अगदी आंतरराष्ट्रीय पातळीवरती, इंटरनॅशनल लेवलवरती जो खेळ आम्ही साध्य करतो तो आज अगदी महामुंबई खारघर परिभागामध्ये दाखवून देत आहेत. होप मिरर फाउंडेशनच्या माध्यमातून एक चांगली संकल्पना. हा क्रिकेट खूप कमी पाहायला मिळतो, परंतु ती एक चांगली संधी आम्हाला दिली आहे ती रमजान शेख यांनी. ही सुद्धा एक मोठी दुग्ध शर्करा. सालाबाद प्रमाणे अगदी दिव्यांग संघांचा सहभाग या स्पर्धेमध्ये असतो. आता समीकरण 5 चेंडू जिंकण्यासाठी 18 धावसंख्येची आवश्यकता आहे. चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. एकही षटकार येत नाहीये. चौकाराची भाषा आपल्याला पाहायला मिळते, कारण त्या दृष्टिकोनातून काहीशा उपाययोजना आखल्या जात आहेत. एका हातामध्ये हा फटका खेळण्याचा प्रयत्न राहिला, परंतु चेंडू फळी यांच्यामध्ये तालतंत्र जोडता आलं नाहीये. डॉट बॉलची समाप्ती आहे. 4 चेंडू 18 हे समीकरण अंतिम टप्प्यामध्ये पाहायला मिळतो. इथून रेस्ट ऑफ इंडिया जिंकेल की महाराष्ट्र, कोण कोणावरती मात करेल आणि अंतिम टप्प्यामध्ये विजयश्री कोणता संघ खेचून आणेल हे पाहावं लागेल. 4-18. ओहो, प्रहार राहिला. ऑफ ड्राईव्ह अगदी उत्तमरित्या हा फटका खेळला. 1 धाव इथे प्राप्त केली जाते आणि तत्वर पाहिलं तर आता समीकरणामध्ये काहीसे चेंजेस पाहायला मिळतील. 3 चेंडूमध्ये 17 धावसंख्येची आवश्यकता आहे. अनाकलनीय असा हा विजय आता संपादन करावा लागेल. चमत्कारी खेळ हा आखावा लागेल. मॅजिक इनिंग इथे साध्य करायची आहे. 3 चेंडूमध्ये 17 धावसंख्येची आवश्यकता. अगदी विजयाच्या समीप जाण्याचा प्रयत्न रेस्ट ऑफ इंडिया विरोधात महाराष्ट्र या संघाने दमदार अशी कामगिरी साध्य केली. फलंदाजीमध्ये उत्तमरित्या खेळ साकार केला होता. अगदी दत्ता असेल, संतोष, संदीप, सुरेश, आर्यन, वैभव, जितेश आणि कमलाकर या 8 फलंदाजांनी चांगली फलंदाजी दाखवली महाराष्ट्र या संघाकडून. तर गोलंदाजीचा विचार केला तर जितेश असेल, त्यानंतर संतोष, संदीप या गोलंदाजांच्या मार्फत अगदी तिरंगी गोलंदाजीची आखणी झाली, ज्याच्या जोरावरती महाराष्ट्र संघानं उत्तमरित्या खेळाची आखणी केली.
आणि अशा रीतीने अगदी व्हीलचेअर क्रिकेटचा हा सामना महाराष्ट्र संघाच्या समीप जाताना पाहायला मिळतो. रेस्ट ऑफ इंडिया या संघाला अगदी मात करत पुढच्या दिशेने हा संघ मार्गस्थ होतो, जिथे विजयश्री केसण्याच्या इराद्यामध्ये हा महाराष्ट्र संघ आपल्याला पाहायला मिळतो. ग्रामीणचा थरार, त्याच्या साथीने दिव्यांग संघांचा सहभाग, महिला संघ सुद्धा या स्पर्धेमध्ये खेळतात आणि खेळताना पाहायला मिळतील. त्यांनाही मनपूर्वक अशा शुभेच्छा असतील. आणि यापुढील दमदार सामना इनामपुरी बनाम पेठ, थेट आपण सज्ज राहायचंय. आणि अशा रीतीनं हा सामना जिंकलाय. जोरदार टाळ्या. महाराष्ट्र संघानं बाजी मारली, परास्त केलं रेस्ट ऑफ इंडियाला. सबंध इंडियाचा संघ आणि या संघावरती मात करत या लढतीशी विजयश्री आपल्या बाजूने खेचून आणली आणि सामना जिंकलाय महाराष्ट्र टीमनं. हॅलो, चला आपण एक सन्मान घेऊया. आमिर पोरजी आमचे डान्सरचे निर्भय आमचे आमिर पोरजी दानसरचे निर्भय मंडप डेकोरेटरचे प्रोप्रायटर, एक माजी सिनियर क्रिकेटर आहेत. फोटोग्राफर आमचे ओके ओके तिकडे आहे का? ठीक आहे ठीक आहे. ओके ओके त्यांचा घे.